नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. आत्ताच्या घडीला प्रश्न, लाडकी बहीण योजनेचा आता JR पुन्हा आलेला आहे, त्यानंतर हप्ते वितरण कधी होणार असाच प्रश्न लाडक्या बहिणींना निर्माण झालेला आहे. तर हप्ते वितरणामध्ये 2 हप्ते एकत्र येणार का? त्याचबरोबर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत 1500 रुपये हप्त्यांसोबत 250 रुपये एक्स्ट्रा ओवाळणी मिळणार का? तर अशा प्रकारची बातमी, याचबरोबर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा फक्त हप्ता मिळणार का? तर या 3 गोष्टींपैकी काय होणार आहे, तर या संदर्भातले अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र लाडक्या बहिणींची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे, कारण का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून हप्ते वितरण झालेलं नाही. काल पुन्हा JR आलेला आहे. याच्यामध्ये लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा तर झालेली आहे. म्हणजेच आपण सांगत होतो की जुलै महिन्याचा हप्ता येणार हे कन्फर्म झालेला आहे, पण रक्षाबंधनाची ओवाळणी लाडक्या बहिणींना मिळालीच पाहिजे, कारण का अतिशय विलंब झालेला आहे. त्यामुळे शासनाने कमीत कमी 2 हप्ते लाडक्या बहिणींना वितरित केले पाहिजेत. तर मग आज हप्ते वितरण सुरू होणार का? तर या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता कुठल्याही वेळी हप्ते वितरण सुरू होणार आहे. तर याच्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणारच आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता 2 हप्ते मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पण जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करत नाही आहेत, मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स देत नाही आहेत, तोपर्यंत अजून 2 हप्ते एकत्रित मिळण्याचे संभ्रम जो आहे तो कायम आहे. साधारणतः इतर राज्यांचं अनुकरण करता मध्य प्रदेश या राज्यामध्ये लाडक्या बहिणींना रक्षाबंधन ओवाळणी कशी देण्यात आली, तर याच्यामध्ये 1500 रुपयांचा हप्ता देण्यात आला आणि त्याचबरोबर 250 रुपये रक्षाबंधन ओवाळणी असे 1750 रुपये देण्यात आले. मग हे अनुकरण महाराष्ट्र राज्य शासन करतंय का, किंवा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आणि 250 रुपये लाडक्या बहिणींना लक्षात घ्या रक्षाबंधन ओवाळणी मिळते का? तर असा प्रश्न देखील समोर येत आहे. पण अतिशय विलंब झालेला असताना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनामार्फत अजून या संदर्भात स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे अतिशय विलंब झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2 हप्ते किंवा रक्षाबंधन ओवाळणी द्यावी अशा प्रकारे देणं गरजेचं आहे, कारण का हप्ते वितरण DBT केव्हाही ॲक्टिवेट होऊ शकते. सकाळी जर DBT ॲक्टिवेट होत असेल तर 10च्या आसपास DBT ॲक्टिव्ह होते, अन्यथा दुपारी 3 नंतर DBT ॲक्टिव्ह केली जाते. तर अशा प्रकारची हे अपडेट आहे. आजपासून कुठल्याही वेळी हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू होणार आहे, कारण का उद्याचा सुट्टीचा वार आहे, त्याच्यानंतर एकच दिवस वर्किंगचा आहे, रक्षाबंधन सुट्टीचा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आजचा दिवस हप्ते वितरणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी थोडी प्रतीक्षा करायची आहे. लवकरच हप्ते वितरण आजपासून कुठल्याही वेळी तुमच्या बँक खात्यामध्ये सुरू होणार आहे. 1500 रुपयांचा लाभ येणार. त्याच्या व्यतिरिक्त 2 हप्ते किंवा रक्षाबंधन ओवाळणी संदर्भात ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होईल त्यावेळीच आपण अपडेट देणार आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. आजपासून कुठल्याही वेळी लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपणार, त्यांना त्यांच्या हक्काचा सन्मान निधी मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर पुराव्यानिशी माहितीपट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.